नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ कुमुत्ते गोसावी लिखित परमपूज्य हरिकाका गोसावी यांचे चरित्र आणि अनुभव ग्रंथ हरिगंध. आजचा आपला भाग चालला आहे 54. काठी माझी काया. कर्नल भोसले यांची मुलाखत घेण्यासाठी पुण्यात येरवड्याला त्यांच्या घरी म्हणजे A1/3 त्रिगल नगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी इथे गेलो असताना त्यांच्या भगिनी श्रीमती संयोगिता राणे सरदेसाई, माजी खासदार साखळी गोवा यांची भेट झाली. त्याही नेहमीच 1965 सालापासून हरिकाकांच्याकडे येत असत आणि काकाही गोव्यात त्यांच्याकडे आवर्जून जात असत. 1971 साली बांगलादेशच्या लढाईत सरदेसाईंचा तरुण मुलगा सेकंड लेफ्टनंट जयेंद्र जयसिंगराव राणे कामी आल्यावर या वीरचक्र म्हणजे मरणोत्तर प्राप्त करणाऱ्या वीरपुत्राच्या आईला भेटायला हरिकाका स्वतः गेले. त्यांचं सांत्वन केलं. लढायला जाताना बाळ मला भेटायला हवा होता अशी खंत व्यक्त केली. तुमची ती पॅरेशूटमधनं उडणारी कन्या कुठे आहे अशी त्यांच्या मुलीची ज्योतीची कौतुकाने चौकशी केली. श्रीमती राणे यांनी खासदारकीसाठी अर्ज भरला होता. त्यांना त्यासाठी आशीर्वाद दिला होता. श्रीमती शकुंतला तथा बेबीताई दत्ताजीराव भोसले यांना काकांनी आंब्याच्या झाडाला पाणी घालण्याचा नियम दिला होता. त्या देखील काकांच्याकडे कुटुंबियांबरोबर नेहमीच जात असत. एकदा काका भोसल्यांच्याकडे आले असताना काठी विसरले होते. ती त्यांनी तिथेच राहू दिली. ही काठी माझी काया आहे असं बेबीताईंना म्हणाले. तिला आंघोळ घालावी, तिची काका समजून पूजा करावी असा बेबीताईंच्या मनातला भाव जाणून काका त्यांना म्हणाले, काठी नुसती हळद कुंकू लावून ठेवली ना तरीही चालेल. एकदा काकांना सर्वांनी आंघोळ घालताना केवड्याचा सुगंध भरभरून अनुभवल्याचं बेबीताई सांगतात. काकांच्या देहाचा गंध काही आगळाच होता. त्यांच्या त्वचेची कांतीही वेगळीच होती. असा अनुभव अनेकांचा होता. कमलदल जुळून येताना जसा आकार होतो तसाच काकांची पदकमल जुळून येताना होत असत. त्यामुळे त्यांच्या चरणांवर माथा टेकवताना टेकणाराचं चित्तही प्रसन्नतेने सुगंधून जात असे. आम्ही एकदा काकांच्या भेटीसाठी गेलो असताना काका झोपले होते म्हणून थोडे थांबलो. तेव्हा आणलेल्या मोगऱ्याच्या गजऱ्याचा मी एक हार बनवला. सोबत आणलेली अबोलीची फुलंही त्यात गुंफली. काका उठल्यानंतर ते कोणावर तरी रागावले होते म्हणून मी तो गुंफलेला हार काकांना घालू की नको अशा विचारात होते. अखेर काकांचं दर्शन घेताना हिम्मत करून तो हार त्यांना घातला. तर त्यांनी तो सोबत आलेल्या कर्नल शिवाजीच्या डोक्याला घातला आणि म्हणाले, आता हे ठीक झालं बघ. अरे, ह्यानं केलेलं देशकार्य फार मोलाचं आहे बरं का. असा आपला अंतरीचा प्रेमभाव कृतीने व्यक्त केला. माझ्या ह्या बहिणी आल्या आहेत, यांना जेवायला वाढणार का असा बहिणींचाही काका नेहमीच आदर करत असत. या भोसले कुटुंबियांना काहीही कमी पडू नये म्हणून त्यांना जपत असत. उगवत्या सूर्याच्या लालबिंबाकडे बघून जप केला तर पैसा कधीही कमी पडणार नाही असं काकांनी सांगून ठेवलं होतं. आणि आजही हे कुटुंब हरी मंदिराशी हरिकाकांशी आपलं नातं जोडून आहे. हरिकाकांनी ज्यांच्यावर पुत्रवत प्रेम केलं असे श्री SM परमणे, डेप्युटी मटेरियल मॅनेजर स्टोअर्स यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आणि पुणे महानगरपालिकेच्या गुलाब पुष्प प्रदर्शनात 9 बक्षिसं मिळाल्याची वार्ता काकांना समजली तेव्हा त्यांना अतिशय आनंद झाला. आपल्या या मानसपुत्राने आपल्याला विशेष आवडणाऱ्या पांढऱ्या गुलाबांवर विशेष संशोधन करावं, पांढऱ्या रंगाच्या गुलाबांच्या विविध जाती वाढवाव्यात, त्यांना त्याचं मोठं कौतुक होतं. काकांनी आपलं वृक्षप्रेम पुष्पप्रेम अनेकांकडे नाना परीने व्यक्त केलं होतं. पांढऱ्या गुलाबासंबंधी आपल्याशी बोलताना काका जणू काही आपल्याला पुढल्या कार्याची प्रेरणाच देत आहेत असं श्री परमणे यांना नेहमी वाटायचं. त्यातूनच त्यांनी पुढे पांढऱ्या गुलाबाचा अभ्यास संशोधन प्रयोग असा छंद स्वतःला जडवून घेतला होता. स्वतःच्या घरी देखील 65 प्रकारच्या पांढऱ्या गुलाबांची रोपटी कुंड्यांमधून जोपासली. आपल्या गुरूंचीच म्हणजे हरिकाकांची सेवा आपण या रूपाने करत आहोत या भावनेने त्यांनी हे काम अतिशय प्रेमपूर्वक केलं. गुलाबाची उत्तम प्रकारची फुलं मिळावीत म्हणून योग्य वेळी झाडांची छाटणी करणं. 2. छाटणीच्या 15 दिवस आधी कुंडीतील रोपाभोवती 3 ते 5 सेंटीमीटर इतकी माती काढून त्या जागी बारीक केलेले कुजलेलं शेणखत, एक मूठभर स्टेटामिल
आणि 1 चहाचा चमचा BHC 10% पावडर या मिश्रणाचा थर द्यावा. अशी विविध प्रकारे काळजी ते या गुलाबाची घेत असत. छाटणीच्या वेळी काप कसा द्यावा, डोळा बाहेरच्या दिशेने कसा ठेवावा, कापलेल्या जागेवर संरक्षणादृष्टीने चहाचे 2 चमचे अधिक BHC 50%, 1 चमचा बर्नस्टीन पाव चमचा, पाणी 5 चमचे असं मिश्रण ताबडतोब लावावं. छाटणीनंतर औषध फवारणी नियमित सुरू करावी, म्हणजे येणारी फूट नेहमी निरोगी मिळेल. अशा प्रकारचं संशोधनपर लेखनही लिहून गुलाबप्रेमींना मोलाचं मार्गदर्शनही त्यातून केलं आहे. गुलाब शेतीला हवामान, जमीन, पाणी आदी बाबींचं संशोधन, मार्गदर्शन त्यातून आलेलं आहे. त्यांचं HA न्यूज नोव्हेंबर 1988 हे छापून आलेलं आहे. तुम्हीही गुलाब वाढवू शकता या लेखाच्या बोलक्या शीर्षकानंतरही लोकांच्या मनात त्यांनी प्रेमभाव वाढवण्याचा, गुलाब संवर्धनाविषयीच्या सर्व महत्त्वाच्या बाबींचा परिचय करून देण्याचा प्रयत्न केला आहे. हरिकाकांच्यामुळे जडलेल्या पांढऱ्या गुलाबाच्या छंदामुळे त्यांना HA परिसरात विशेषतः गुलाबप्रेमी म्हणजे व्हाईट किंग म्हणून म्हणत असत. पुन्हा रोज सोसायटीनी परमाणे यांच्या नावाने पांढऱ्या गुलाबासाठी पारितोषिक मिळवणाऱ्याला ट्रॉफीज ठेवलेली आहे. सुरेखा परमणे यांनी आपल्या पतीचं गुलाब प्रेमव्रत चालू ठेवलेलं आहे. परमणे यांना 1986 साली दुर्धर आजाराने घेरलं असतानाही हरिस्मरणाचा चिरंतर ठेवा लिहूनच त्यांनी समर्थपणाने सातत्याने 10 वर्ष संकटाला तोंड दिलं. आपलं पांढऱ्या गुलाबावरील संशोधनही इतर अन्य उपक्रमासह चालूच ठेवलं. प्रेकटाईजच्या अटॅकनंतरही हरिकृपेच्या बळावर गुलाब शेती, गुलाब पुष्प, गुलाब संशोधन यावरील प्रयोगात अंतर पडू दिलं नाही. शंकराला प्रिय असणारा पांढरा गुलाब संशोधनाविषयी म्हणून सद्गुरू हरिकाकांनी आपल्याला त्याच्यातील शुचित्वाची, सौंदर्याची सतत साथ लाभावी या भावानेच दिलेला आहे, अशीच त्यांची दृढ श्रद्धा होती. त्यांच्या संगतीत शिवशंकर परमणे यांनी 1996 साली शिवप्रिय आणि हरिप्रिय जगाचा अखेरचा निरोप घेतला. संत किंवा सद्गुरू देहाने जरी वेगळं असले तरी लोककल्याणकारी कार्याचं त्यांच्यातील अंतःसूत्र सर्वत्र समानच असतं. त्यातही अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ संप्रदायातील श्री संत दिगंबरदास महाराज किंवा विठ्ठलराव गणेश जोशी आणि हरिकाका यांची स्वरूप संप्रदायाची भूमिका समान असल्याचं त्यांच्या परस्परांच्या प्रत्यक्ष भेटी, गाठी, स्मरणभेटी यातून ध्यानी येतं. श्री सद्गुरू दिगंबरदास महाराज यांनी आपल्या आणि हरिकाकांच्या सगुण भेटीतील स्नेहाचा धागा पुढे आपले सत्शिष्य श्री काका महाराज म्हणजे पूर्वीश्रमीचे अशोक रघुनाथ जोशी खानुमठ यांच्याशीही जोडून दिला. ते आपल्या काही शिष्यमंडळींसह 1981 साली हत्तरगीला हरिमंदिरात हरिकाकांच्या भेटीसाठी आवर्जून गेले. तेव्हा काकांनी त्यांचं अतिशय प्रेमाने स्वागत केलं आणि म्हणाले, अरे ही मोठ्या घरची मंडळी आहेत, यांच्यासाठी मोठी सतरंजी घाला. हरिकाकांनी अक्कलकोट स्वामींना उद्देशून मोठ्या घरांचा उल्लेख असावा हे काका महाराजांसह सर्वांच्याच लक्षात आलं. हरिकाकांनी या मंडळींना जेवणाचा आग्रह केला. स्वतःच्या हाताने केळी स्वयंपाकघरात पाठवून त्यांच्यासाठी केळीची शिकरण करायलाही सांगितले. त्या दिवशी हरिमंदिरात जेवलेल्या आमटीची चव अजूनही मी विसरलो नाही. कोणताही अधिक मसाला न घालता ती आमटी इतकी आणि एवढी चविष्ट झालेली होती की आमचं आमटी भातातच पोट भरलं होतं, अशी आठवणही काका महाराज सांगतात. एका भेटीत हरिकाकांनी दिलेलं तांबडं गुलाबाचं फूल आणि नंतरच्या भेटीत दिलेल्या अक्षता काका महाराजांनी जपून ठेवलेल्या आहेत. त्यांच्यासोबत असणारे श्रीयुत दीना बाणावली म्हणतात, 1989 साली काकांनी दिलेला अक्षतांचा प्रसाद पाहून काळजात चर्र झालं. बहुधा तो त्यांचा अखेरचा निरोप असावा असं मनात आलं आणि पुढे घडलंही तसंच. काकांची ती अखेरचीच भेट ठरली. काकांच्या प्रत्येक वागण्याला, बोलण्याला असा नेहमीच विशेष अर्थ असायचा. भविष्यातील घटनांची कधी चाहूलही त्यातून मिळत असे. 1990 साली हरिकाकांनी महासमाधी घेतल्यानंतर काका महाराजांनी काकांच्या 13व्याला हत्तरगीला दीनानाथ बाणवली यांना मुद्दाम पाठवलेलं होतं. काका महाराज आज पुण्यातील चतुर्शृंगी रस्ता, शिवाजीनगर, पुणे 16
सद्गुरू बाबा महाराज सहस्त्रबुद्धे समाधी मंदिरात आपल्या गुरूंनी सोपवलेली लोकोपयोगी कार्याची कामगिरी समर्थपणे सांभाळत आहेत. ते रोज प्रभात प्रदक्षिणा घालताना कोल्हापूरच्या दिशेने वळताना हरिकाकांचं नित्य स्मरण करतात, असं त्यांनी 15 जुलै 1997 रोजीच्या प्रत्यक्ष भेटीत सांगितलं. काकांनी पुढे मी आपल्याच रूपात संप्रदायात येणार नाही असा दृष्टांत दिल्याचंही त्यांनी कथन केलेलं आहे. साधनेत किंवा उपासनेत असताना देखील मानवी मनात पुष्कळदा विकल्प निर्माण होतात. त्यामुळे साधनेतील एकचित्ताचा भंग होतो. काही वेळा सहज किंवा हेतुपूर्व काही आपण एखाद्या सत्पुरुषाच्या साधूच्या संदर्भात काही ऐकलेलं असतं. त्यामुळे आपल्या मनातील एक अनामिक ओढच आपल्याला त्या साधूकडे नेऊन पोचवते. अशा वेळी साधू जर खरा साधू पुरुष आपल्याला आपल्या उपासनेच्या बाबतीत कोणतंही चुकीचं मार्गदर्शन करणार नाही, त्यामुळे मनात विकल्प येणार नाहीत. तुम्ही जो कोणता नामजप पूर्वी करत असाल तर तोच चालू ठेवा, असंही हरिकाका बहुंशी सांगायचे. एकदा कोल्हापुरातील श्रीकृष्ण सरस्वती लीला या अंकाचे व्यवस्थापक आणि संपादक नानाजीराव पाटील काकांना भेटायला गेले. तेव्हा काकांनी त्यांना एकतत्व नाम दृढ धरी म्हणा असा अभंग पुन्हा पुन्हा म्हणून दाखवला. काकांचा अंतस्थ हेतू पाटील यांच्या ध्यानी आला. त्यांनीही मूकपणानेच काकांचा निरोप घेतला, परंतु स्वतःच्या मनातील उपासनेच्या संदर्भातील द्वैत तिथे हरिमंदिरात सोडून दिल्यामुळे त्यांना पुढे आपल्या उपासनेत विकल्पाची बाधा कधीही झाली नाही. उलट त्यांनी स्वतःला श्रीकृष्ण सरस्वती उपासनेला वाहून घेतलं आणि अपार परिश्रम घेऊन श्रीकृष्ण सरस्वती लीला या दर्जेदार अंकाचं कार्य प्रसंगी पदरमोड करूनही चालू ठेवलं. अंक अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावा, त्यातून संत विचारांचं अमृतकण लोकांना वेचता यावे, यासाठी अंकाचं मूल्यही अत्यल्प म्हणजे अगदी 11 रुपये ठेवलेलं आहे. या अंकातून त्यांनी अनेक वार हरिकाकांच्या चरित्र कार्याचा मागोवा लेखरूपानेच घेतलेला आहे. त्यामुळे त्या विषयाचा त्यांच्याशी जवळचा संबंध आहे. जीव ब्रह्मसेवेचं व्रत आम्ही स्वइच्छेने घेतलेलं आहे. त्याच्याच संकल्पपूर्तीसाठी कार्यरत राहणं हे आद्य कर्तव्य आहे. केलेला संकल्प सिद्ध केल्याशिवाय आत्मगती नसते, असा दृढ भाव तानाजी पाटील व्यक्त करतात. हरिकाकांवर त्यांची अढळ श्रद्धा आहे. त्यांच्यासारखे काही हरिभक्त काकांच्याकडे फार कमी वेळा गेलेत, परंतु त्यांच्या सत्संगातून त्यांनी जे ज्ञानामृत प्राप्त करून घेतलेलं आहे त्यामुळे त्याची जीवनाला एक समर्थ अशी दिशाच लाभून गेली. आपल्या नित्य उपासनेत राहूनही त्यांना काकांशी आत्मसंवाद साधता आलेला आहे. बाह्य उपचाराची फारशी गरज न उरल्यामुळे मिळालेला अमृत ठेवा त्यांनी आपल्या हृदय कलशात जपून ठेवला. श्रीकृष्ण सरस्वतींचा तर हरिकाकांशी विशेष अनुबंध, त्यामुळे त्यांची उपासना भक्ती म्हणजेच हरिकाकांचीच उपासना भक्ती असल्याने तिथे सर्वत्र अद्वैताचीच अनुभूती आली, तर त्यात नवल ते कोणतं. हरिकाकांवरील असीम भक्ती प्रेमाने तानाजी पाटील या ग्रंथाच्या कार्यात सेवाभावाने सामील झाले. कामाचा भरपूर व्याप असतानाही त्यातून सवड काढून 3-4 दिवस सतत 4-5 तास सलग बसून त्यांनी एका लयीत लेखाचं वाचन अवलोकन केलं. त्या संदर्भात मोकळेपणाने स्पष्टपणे स्वतःची मतं मांडली. हरिकाकांनी माणसं आतून कशी जोडून दिली याचा प्रत्यय त्यातूनच आला. धारवाडचे विनायक शंकर वष्ट यांनी दिनांक 27 जुलै 1996 रोजी त्यांना झालेला साक्षात्कार आपल्या पत्रातून म्हणजे 6 ऑगस्ट 1996ला कळवला. ते लिहितात, मी असाच एकटा बसलो होतो आणि झोपेच्या वेळेप्रमाणे मी झोपीही गेलो. पहाटेच्या सुमाराला परमपूज्य हरिकाका एकदम समोर बसले आणि मला उठवू लागले. विनायका उठ. मी एकदम उठून समोर बसलो तर काकांनी मला आलिंगन देऊन म्हणलं की अरे डॉक्टर सौ कुमुदताईंना सांगावं की तू पाठवलेले अनुभव पोचले, पावती मिळाली, अरूपे घेतले रूप. या पुढील ग्रंथास माझे अखंड आशीर्वाद आहेत. अगदी साक्षात समोर काका बसलेले आहेत. हा एक परम साक्षात्कारच झालेला आहे. काका म्हणतात,
आम्हा नसे समाधी वास आमुचा भक्तांच्या मधी. अरूपे घेतले रूप अखंड आहे माझे स्वरूप. विश्वास ठेवावा भक्तांनी दृढ अंतरी मद्भक्ताय. वरील सर्व ओव्या परमपूज्य काकांनी सांगितलेल्या आहेत, त्याप्रमाणे जशाच्या तशा लिहिल्या. ही एक श्रीहरीची अगाध लीलाच आहे की नाही. यामध्ये एकही शब्द खोटा नाही, त्रिवार सत्य आहे. वष्टांची हरिनिष्ठा हरिभक्ती यांच्या त्या अनुभवातूनच व्यक्त होते. डॉक्टर युम पठाण हे काकांविषयी सांगतात, वस्तुतः हरिकाकांची आणि माझी भेट व्हावी हा माझ्या आयुष्यातला एक योगच होता, नवे योगायोगही होता. आज असं मला इतक्या वर्षानंतर जाणवत आहे. कुठे मराठवाडा आणि कुठे कोल्हापूरच्याही पलीकडे बेळगावच्या वाटेवरचं कर्नाटकातलं हत्तरगी. हरिकाकांची परंपरा ही दक्षिण महाराष्ट्रातली आणि कर्नाटकातली संत एकनाथांची परंपरा. हरिकाका यमकन मर्डीला शिक्षकही होते. तिथून पुढे ते हत्तरगीला आले. मुळातीलच आध्यात्मिक प्रवृत्ती आणि ही प्रवृत्ती जनसामान्यात बाणवावी हा त्यांना लागलेला ध्यास. त्यासाठी निवडलेला हत्तरगीचा परिसर म्हणजे हरिकाकांचा एक प्रकारचा विजनवासच होता. त्या परिसरात धनगराच्या, गुराख्यांच्या, कुणब्यांच्या आणि शेतकरी, कामकरी यांच्या विखुरलेल्या वस्त्या. शहरापेक्षा अशा डोंगरदऱ्यातल्या रानावनातल्या लोकांमध्ये धर्मजागरण आणि समाज प्रबोधन करावं ही काकांच्या मनातली दुर्दम्य इच्छा आणि तळमळ. त्यासाठी काकांनी उभं आयुष्य वेचलं. हरिकाकांची आणि माझी गाठभेट झाली ती सातारच्या सुप्रसिद्ध वकील बापू काका सोमण आणि माझे स्नेही डॉक्टर विठ्ठलराव पेंढारकर यांच्यामुळे. ते काकांच्या संपर्कात सहवासात होते आणि काकांचं आणि महात्म्य त्यांना जाणवलेलं होतं. बापू काका हे दोघेही जसे आधुनिक विद्या पारंगत तसेच भाविक प्रवृत्तीचेही होते. बापू काका जसे जलमंदिरासारख्या गाजलेल्या खटल्यातले वकील, तसेच विठ्ठलरावही नाणावलेले डॉक्टर. काकांच्या धार्मिक आणि सामाजिक कार्याचं महत्त्व त्यांच्या लक्षात आलेलं होतं. त्यामुळे त्यांनीच मला एकदा काकांच्या भेटीला नेलं. या गोष्टीलाही आता जवळपास 2-2.5 दशकं लोटली असतील. काकांच्या आसपास अशी खेड्यापाड्यातली माणसं होती. त्यांना काका नावानिशी ओळखत होते. त्यांच्या घरातली व्यक्तींची आवर्जून ते विचारपूसही करीत होते. कुणी काही सल्ला विचारला तर तो त्याला देतही असत. हा सल्ला आणि हे मार्गदर्शन जसं भक्ती कशी करावी याविषयी होतं, तसंच पवित्र जीवन कसं जगावं याविषयीही होतं. काकांची भक्ती कल्पना ही कर्मकांडयुक्त आणि जडजंबाळ नव्हती, तर ती सुधारणा कुणब्याच्या, धनगराच्या, बनगराच्या, मजुराच्या, शेतकऱ्याच्या, प्रापंचिकांच्या मनात सहज प्रविष्ट होणारी होती. काकांनी लोकांचा अपार विश्वास संपादन केला होता. ते जे सांगतात ते आपल्या अंतिम हिताचंच आहे ही भावना जनसामान्यात रूढ झाली होती. शिवाय काही देण्या घेण्याचा व्यवहारही इथे नव्हता. नितळ मनाने काका उत्स्फूर्तपणे जे बोलायचे, जे मार्गदर्शन करायचे, त्यामुळे कित्येकांच्या अवघड प्रापंचिक समस्या सुटायच्या. काकांनी कित्येकांना व्यसनमुक्त केलं, कित्येकांना शिक्षण घ्यायला प्रवृत्त केलं, कित्येकांना व्यावहारिक मार्गदर्शनही केलं. त्यांचं मार्गदर्शन लोकांना फलदायी वाटायला लागलं. यामागे खरं तर काकांचा जीवनाचा विशाल आणि प्रगल्भ अनुभवच होता. त्यामुळे त्यांचे बोल खरे होतात अशी श्रद्धा जनमानसात निर्माण झाली. काकांच्यामुळे त्या कुटुंबाची विस्कटलेली घडी बसली आणि ती कुटुंब सत्प्रवृत्त झाली. यात हरिकाकांनी जातीपातीचा, धर्माअधर्माचा भेद केलाच नाही. एखाद्या समाजसुधारकासारखं त्यांचं हे व्रत होतं, पण त्या सुधारकात त्यांचं संतत्वही समरसून गेलेलं होतं. काकांची ती पहिली भेट मला अजूनही आठवती आहे. एकनाथी भागवताविषयी त्यांनी माझ्याशी मला अगदी आपल्याजवळ बसवून 1.5 तास सखोल चर्चा केली होती. त्यातलं सुलभ भक्तीचं सूत्र हा नाथांच्या विचारसरणीचा केंद्रबिंदू कसा होता याविषयी आम्हा उभयतात एकमत असल्यामुळे ही चर्चा अधिक रंगली. मी करीत असलेलं संत साहित्य संशोधनाचं कार्य मोलाचं असून ते मी आयुष्यभर अखंडपणे करावं असं काकांनी तळमळून सांगितलं आणि प्रसन्न चेहऱ्याने प्रसादही दिला. त्यावेळची त्यांच्या डोळ्यातली ती माया मी अजूनही माझ्या डोळ्यात साठवून ठेवली आहे. हरिकाका जसे मायाळू तसेच परखड आणि फटकळही होते.
आचारविचारांच्या पावित्र्याच्या बाबतीत ते कधीही तडजोड करीत नसत. हा फार मोठा संस्कारच त्यांनी आपल्या हत्तरगीच्या परिसरात आणि आपल्या शिष्य परिवारावर केला. मी साधनेच्या विविध मार्गांचा अभ्यास केला असता तरी हरिकाकांचंही याविषयी मार्गदर्शन घ्यावं असा विचार माझ्या मनात आला आणि अशाच एका भेटीत मी त्यांना तो बोलूनही दाखवला. काका म्हणाले, सारे धर्म त्या एका ईश्वराप्रतच जातात. तुम्ही ज्या देवाची उपासना करतात त्याचंच नामस्मरण, चिंतन, ध्यान आणि मनन करा. मनशांतीची आणि साधनेची हीच खरी गुरुकिल्ली आहे. आणि काकांचे हे शब्द मी अजूनही मनात जपून आणि साठवून ठेवले आहेत. त्यात आपल्या मताचा, पंथाचा, देवतेचा अभिनिवेश, आग्रह आणि पुरस्कार नव्हता, तर सर्व धर्मांविषयी समभाव होता. हरिकाकांच्या या विचारसरणीमुळेच हत्तरगीची त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली भूमी सर्व धर्म समभावाच्या विचार आणि प्रसाराचं केंद्रच झाली आहे. नाना गद्रे म्हणतात, हरिकाकांच्या अलौकिकत्वाबद्दल बरंच काही ऐकत होतो. परमपूज्य श्री नामदेव महाराज म्हणजे श्रीकृष्ण सरस्वतींचे शिष्य कोल्हापूर यांच्याकडे त्यांचं येणं जाणं होत होतं. माझ्या वडिलोपार्जित वडगाव, बेळगाव इथे असलेल्या घराच्या कामानिमित्त माझं जाणं येणं होत असे. अशीच एकदा त्यांची प्रथम भेट झाली. यासंबंधी 4 शब्द लिहित आहे. माझे सद्गुरू परमपूज्य श्री नामदेव महाराज यांच्या सान्निध्यात थोडासा अभ्यास चालू होता. काही तोडकं मोडकं अनुभव जमेस येत होते. माझी अधीरता आणि अहमन्यतेचा अकारण बोलबाला करण्यामागे प्रवृत्ती झुकत होती. नामदेव महाराज इशारे वजा काही 4 शब्द सूचना आणि चटके देत असत, परंतु त्यांच्यासमोर माझं पूर्ण असं सांगणं कमी झालंच नाही. प्रत्येक वेळी आजच्या बाजाराला नको, पुढच्या बाजाराला पाहू असं म्हणत, पण तो कधी लवकर भरतच नसे. तसंच भात चुलीवर ठेवला आहेस ना, मग वेळणी वारंवार काढून पाहणं हे काही बरं नाही आहे. वाफ शक्ती फुकट जाते, त्यामुळे भात अर्धा कच्चा राहतो, तर कधी तळालाही लागू शकतो असंही सांगायचे. त्यामुळे माझं त्यांच्याजवळ बोलणं आपोआपच बंद होत असे. मनातली ही अधीरता, लहान सहान येणारे अनुभव हरिकाकांना सांगावे, त्यांचं मार्गदर्शन घ्यावं असं ठरवूनच मी यमकन मरडीला त्यांच्या घरी गेलो होतो. त्यावेळी त्यांचे नुकतेच पोटाचं ऑपरेशन झालेलं होतं आणि एक साधक ती व्यथा सेवा करीत होता. नाव गाव एवढंच मी त्यांना सांगितलं, परंतु नामदेव महाराजांचा उल्लेख त्यावेळी केला नाही. बराच वेळ माझे सर्व काही त्यांनी ऐकून घेतलं, समजूतही काढली आणि म्हणाले, ही भाव उकळी आहे. ही आल्यावर स्वच्छपण वारंवार तरंगतं आणि नको तो गाळ खाली बसतो, तळाला बसतो. त्यावेळी बाहेर बराच अंधारही पडला होता. त्या गावात वीजही आली नव्हती. माझं समाधान झालं. जाण्याची मी त्यांच्याजवळ परवानगी मागितली. तोच हरिकाका उठून बसले. जवळ असलेल्या साधकाला म्हणाले, हे मोठ्या घरचे आहेत बरं का, अंधार पडलाय, तेव्हा वेशीपर्यंत त्यांना दिवा दाखव. परतीचा मुक्काम झाला. विचारमंथन सुरू झालं. हरिकाकांना मी अंधारात चाचपडतोय हे लक्षात येऊन वेशीपर्यंत म्हणजे अखेर मुक्कामापर्यंत दिवा त्यांनी दाखवलेला आहे. काहीही न सांगता माझ्याबद्दलचं सर्व काही ते समजून केलेले होते. त्यांच्या सांगण्याच्या ओघात जसं लहान मूल नुकतीच पावलं टाकायला सुरुवात करताना त्याची भाऊगर्दी झालेली होती आणि ठेच लागून किंवा पायात पाय अडकून तो चालता चालता पडतो, अशीच काहीची माझी अभ्यासस्थिती त्यांनी सूचित केली होती. आनंद संप्रदायी एकनाथी परंपरेतील हरिकाकांनी माझ्याप्रमाणे अनेकांच्या जीवनातील अंधार दूर सारला आणि खऱ्या अध्यात्मवेशीपर्यंत भक्ती मंदिरात शिरण्यासाठी कुठलंही कर्मकांडाचं स्तोम न माजवता सहजपणे आनंद अवस्थेत आणून सोडले. आजही वरील सुखद गोड ठेव आठवण वेळप्रसंगी मला इशाऱ्याचे सांगून जाते. अर्थातच माझे मीच 2 पावलं मागे घेऊन निवांत राहतो. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.